350 वर्ष गुलामगिरीत पडलेला सह्याद्री ज्वालामुखी सारखा जागा झाला. छत्र अथांग सिंधुसागर आणि अजिंक्य सह्याद्री एक झाले आणि हिंदवी स्वराज्य जन्माला आले. एकामागून एक गडकोट स्वतंत्र झाले आणि त्यातच एक अभेद्य आणि अजिंक्य गड शिवरायांनी काबीज केला आणि गडांचा महाराजा किल्ले रायगड. महाराजांनी रायगड काबीज केला सन 1656च्या एप्रिल महिन्यात. उभ्या दख्खनच्या मुलखात रायगडासारखा दुसरा गड नाही. रायगड बुलंद आहे, बाका आहे, बेलाग आहे. उत्तुंग पहाडांनी गडाला गराडा घातलाय. सीतेच्या हृदयात रावणाला प्रवेश मिळणं जसं अशक्य, तसा स्वराज्याच्या शत्रूला रायगडात प्रवेश मिळणं ही अशक्य होतं. रायगडात शत्रू शिरेल फक्त फितुरी झाली तरच. आणि राजधानीच्या दृष्टीनं गडावरती वेगवेगळी बांधकामं करण्याचा हुकूम महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना दिला. हे हिरोजी इंदुलकर स्वराज्याच्या बांधकाम खात्याचे सुभेदार होते. जगदीश्वराचं मंदिर साय संगीन बांधून पूर्ण झालं आणि हिरोजींच्या अंतःकरणातील भाव या पायरीवर असा व्यक्त झाला. सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर. रायगडचे हे चिरेबंदी रखवालदार. माणसं बेईमानी बनली पण ह्या चिरेबंदी शिलेदारांनी मात्र आसमानी आणि सुलतानी हल्ले आपल्या छातीवर झेलीत झेलीत गडाच्या महादरवाजाचं रक्षण केलं. शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने कार्य होत असे. भवानी तलवार आणि गनिमी कावा हीच ती शक्तियुक्ती होती. त्या शक्तियुक्तीनंच हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. त्या शक्तियुक्तीचा श्रीमंत योगी इथं नांदत होता या बालेकिल्ल्यात. बालेकिल्ल्याचा आणि राजसभेचा हा दरवाजा, गडावरचा उंच ठिकाण, हे शिवमंदिर. आणि हा कुशावर्त तलाव. गंगासागर. बालेकिल्ल्याचं प्रतिबिंब या गंगासागरात तरळू लागलं. गंगासागराच्या तीरावर हे डौलदार मनोरे उभे राहिले. हे बांधताना हिरोजी इंदुलकरांनी सारं कौशल्य पणाला लावलं. कोण? महाराणी साहेब? होय. जणू रायगडची राज्यलक्ष्मीच मनोऱ्याच्या गवाक्षातून आपल्या राजधानीचं रूप न्याहाळतीये. मनोरे हे अष्टकोनी मनोरेही फार सुरेख आहेत. पूर्वी आत कारंजी उडत असत, पडदे हेलावत असत आणि हंड्या झुमरस झगमगत असत. पाच मजली होते म्हणे, पण त्यांची आजची स्थिती ही अशी आहे. बाले किल्ल्याचा पालखी दरवाजा. राजवाड्यात पुरुष मंडळींचा राबता या दरवाजाने असते. छत्रपतींची पालखी या दरवाजाने जात येत असे. आणि हा मेणा दरवाजा. राजघराण्यातील स्त्रियांचे मेणे या दरवाजातून जात येत. हत्तीखाना. रायगडावर गजांत लक्ष्मी झुलत होती. एवढ्या प्रचंड अवघड गडावर हत्ती चढले तरी कसे याचं आश्चर्य इंग्रज वकील ऑक्झिंडेनला त्यावेळी फार वाटलं. चोर दरवाजा. यालाच वाघ दरवाजा असेही म्हणत. यातून उतरणारी वाट भयंकर अवघड आहे. या कड्यावरून ती वाट उतरते. इथून उतरायची हिंमत फक्त पाण्याच्या धारेलाच होईल आणि चढायची हिंमत फक्त वाऱ्याच्या झोतालाच होईल. पण महाराजांचे मावळे सहज उतरत, सहज चढत. ही बाजारपेठ. पेठेतून जाणारा हा राजरस्ता किती विशाल आहे. अगदी सरळ रेघेत आहे. घोड्यावर बसूनही गिराईकानं खरेदी करावी
अशी उंच उंच ज्योती आहे. रायगडावरचा राज्यकारभार आणि व्यापार समतोल होता. रायगडची ही आदिदेवता शिरकाई भवानी. उदयोस्तु उदयोस्तु जगदंब उदयोस्तु. टकमक टोक स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्या हरामखोरांचा कडेलोट इथून होत असे. शिवशाहीच्या शिस्तीचा शिरस्ता हा असा होता. टकमक टोक म्हणजे रायगडचा मूर्तिमंत दरारा, आणि खालची ही खोल दरी म्हणजे यमराजांची साक्षात जांभई. हिरकणीचा कडा, गडाखालची हिरा गवळण एका कोजागिरीला गडावर दूध घालायला आली. सूर्यास्त होताच गडाचे दरवाजे बंद झाले. हिरा घाबरली. तिचं तान्हमूल घरी पाळण्यात होतं. तिचं मातृहृदय गडावरून बाळाकडे झेपावत होतं. ती या कड्यावर आली आणि या मृत्यूच्या ओठावरून ती खाली उतरली. महाराजांना हे सारं समजलं. पालखी पाठवून त्यांनी हिराला गडावर आणलं. खणा मोहरांनी हिराचं कौतुक करून ते पंतांना म्हणाले, पंत, अशा लेकी सुना ज्या मुलखात जन्माला येतात तो मुलूक जिंकायला प्रत्यक्ष वैरी जरी जातीनं आला तरीही तो पराभूतच होईल. जिथून ही उतरली तिथं बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला हिचं नाव द्या, हिरकणी बुरुज. तो हा हिरकणी बुरुज. अशा गुणी माणसांचं कौतुक या सदरेवर होत असे. या चौथऱ्यावर सदरेचा महाल होता आणि इथं स्वराज्याचं दप्तर होतं. राज्यकारभार इथून चालायचा. हिराजी इंदुलकरांनी रायगड अशा दिमाखात आणि अशा जिद्दीनं सजवला की त्यांनीच या शिलालेखात म्हटलं, यावत चंद्र दिवाकरू विलसतस तावत समुज्जृंभते. चंद्र सूर्य आसमानात तळपतायत तोपर्यंत रायगडचंही वैभव तळपेल. पण हे सारं स्वप्न आज उद्ध्वस्त झालंय. महाराजांचा खासा राहता वाडा या चौथऱ्यावर होता. दख्खनच्या मराठी दौलतीची नौबत जिथं तिन्ही त्रिकाळ झडत असे तो हा नगारखाना. इथं छत्रपतींचा दरबार भरत असे. आणि इथं होतं 32 मण सोन्याचं सिंहासन. जय जयकारांनी ही राजसभा दुमदुमली. हजारो मुजरे इथं झडले. हा रायगडावरचा सर्वात आनंदाचा क्षण. शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी पहाटे 5:30 वाजता. अन्नजमी कंस पर जो म्लिंच वंश पर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. रायगड धन्य झाला. उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया. रायगडची भाग्य भवानी संतुष्ट झाली. अशा आनंदात 6 वर्ष उलटली. सूर्याला ग्रहण लागलं. रायगडाला अंधेरी आली. रायगडचं सौभाग्य हरपलं. महाराज गेले.